नेटबेटचे माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, मीटिंग्समध्ये जेव्हा आपण डिस्कशन करत असतो, एखादं डिसिजन घ्यायचं असतं, त्यावेळेला तुम्हाला असं जाणवलं असेल की एकत्रितपणे कधी डिसिजन होत नाही. लोक आर्ग्युमेंट्स करतात, दोषारोप करतात, एकमेकांवर टीका करतात, पर्सनली घेतात डिसिजन्स किंवा डिस्कस केलेल्या गोष्टी, आणि त्यामुळे एक हेल्दी डिसिजन मेकिंग कधीच होत नाही. जेव्हा तुम्ही टीम मध्ये असता, जेव्हा काही लोक एकत्र बसून डिस्कशन करत असता, त्यावेळेला मीटिंग वेळेत पूर्ण होत नाही आणि मुख्य जो अजेंडा असतो डिसिजन घेण्याचा तो देखील पूर्ण होत नाही. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला आज एक अशी टेक्निक सांगणार आहे, जी टेक्निक वापरून आपण मीटिंग्समध्ये कमीत कमी वेळात एक प्रॉपर डिसिजन घेऊ शकू, आणि ते देखील कुणालाही न दुखावता, आणि प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट म्हणजे प्रत्येक जण त्यामध्ये सक्रिय सहभाग घेईल आणि एक युनॅनिमस म्हणजे एकत्रितपणे घेतलेलं डिसिजन समोर येईल. या टेक्निकचं नाव आहे 6 हॅट्स थिंकिंग मेथड. 6 हॅट्स म्हणजे 6 रंगाच्या वेगवेगळ्या 6 टोप्या असतात, आणि प्रत्येक टोपी म्हणजे विचार करण्याचा एक दृष्टिकोन असतो, आणि त्या दृष्टिकोनातून आपण टीम मध्ये विचार करायचा असतो. एडवर्ड डेबोनो नावाच्या एका प्रसिद्ध इनोव्हेशन अँड थिंकिंग गुरुने ही मेथड शोधलेली आहे, आणि ही मेथड जगभरात सगळीकडे वापरली जाते. अगदी छोट्या छोट्या बेसिक मीटिंग पासून ते अगदी हाय लेवलवरच्या टॉप मॅनेजमेंटच्या सगळ्यात मोठ्या मीटिंग्समध्ये देखील ही मेथड वापरली जाते. चला तर मग बघूया काय आहे 6 हॅट्स थिंकिंग मेथड. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं 6 हॅट्स म्हणजे 6 रंगाच्या टोप्या असतात, आणि प्रत्येक टोपी विचार करण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला देत असते. जेव्हा पण आपण मीटिंग मध्ये असतो आणि जेव्हा मीटिंग मध्ये इतर लोकांसमवेत आपल्याला एखादं डिसिजन घ्यायचं असतं, त्यावेळेला प्रत्येकाने मिळून एका वेळेला एक टोपी परिधान करायची असते, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या पॉइंटचा किंवा आपल्या डिस्कशनसाठी जो इश्यू आहे त्याचा विचार करायचा असतो. उदाहरणार्थ, जी पहिली टोपी आहे ती आहे पांढऱ्या रंगाची व्हाईट हॅट. व्हाईट हॅट आपण परिधान केल्यानंतर फक्त फॅक्ट्स आणि डेटा यांच्या संबंधीच बोलायचं आहे. फॅक्ट्स आणि डेटामध्ये आपलं ओपिनियन येत नाही, आपलं मत येत नाही, आपल्याला काय वाटतं ते येत नाही. फक्त फॅक्ट्स म्हणजे नंबर्स, फिगर्स या संबंधी आपण विचार करायचा असतो. आता मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा आपली मीटिंग आहे, मीटिंगमध्ये काही लोक आहेत, आणि डिस्कशन करायचं आहे की आपल्या ऑफिसची हीच जागा राहू द्यायची आहे की आपल्याला नवीन ऑफिस एक आणखीन दुसरी ठिकाण आपण शोधलेलं आहे तिथे आपण शिफ्ट करायचं आहे. तर हे जे डिसिजन आहे ते आपण टीम मध्ये कसं घ्यायचं ते आता बघूया. आता इथे व्हाईट हॅट आपण परिधान केलेली आहे, तर ग्रुपमधील प्रत्येक जण आपल्याला फक्त फॅक्ट्स किंवा डेटा सांगेल. उदाहरणार्थ, हे ऑफिस सध्या या स्टेशन पासून 10 किलोमीटरवर आहे. 10 किलोमीटर हा डेटा झाला. जे नवीन ऑफिस आपण शोधलं आहे ते फक्त 5 किलोमीटर आहे. या ऑफिसला यायला दर 10 मिनिटांनी बसेस आहेत. त्या नवीन ऑफिसमध्ये जाण्यासाठी दर 5 मिनिटांनी बसेस आहेत. किंवा हे ऑफिस जे आहे ते आपल्या मुख्य शहरामध्ये आहे, ते ऑफिस आहे ते शहराच्या बाहेर आहे. अशा प्रकारचा डेटा म्हणजे जो फक्त फॅक्ट्स आहे, याच्यामध्ये कुणी म्हणत नाहीये की तो लांब आहे किंवा ते जवळ आहे, फक्त ते किती डिस्टन्सवर आहे एवढं आपण सांगतो आहोत. तर ही झाली पहिली हॅट. आता आपण वळूया पुढच्या हॅटकडे, पुढच्या टोपीकडे. ती आहे येलो कलरची. येलो कलरची टोपी म्हणजे पिवळ्या रंगाची टोपी आपल्याला सांगते व्हॅल्यूज आणि बेनिफिट्स. म्हणजेच आपण जे डिसिजन घेणार आहोत त्या डिसिजनचे फायदे काय आहेत. तर आपण आपलं उदाहरण जर घेतलं तर या ऑफिसमध्ये राहण्याचे फायदे काय आहेत किंवा नवीन ऑफिसमध्ये जाण्याचे फायदे काय आहेत ते लिस्ट करा. प्रत्येकाने आपल्याला जे फायदे वाटतात, फक्त फायदे, त्याच्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टी आल्या नाही पाहिजे, ते सांगायचे आहेत. उदाहरणार्थ, कोणी सांगेल की आपलं सध्याचं ऑफिस आहे ते सगळ्यांसाठी जवळ आहे, किंवा नवीन जे ऑफिस आहे ते सिटीच्या मधोमध आहे त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगसाठी चांगलं आहे, किंवा नवीन जे ऑफिस आहे ते आपल्या कस्टमर्सच्या जवळ आहे त्याच्यामुळे आपल्याला कस्टमर्सला चांगली सर्व्हिस देता येईल, किंवा आता हे जुनं ऑफिस आहे, जुनं फर्निचर आहे, तिथे आपण नवीन फर्निचर वापरू शकतो, बसण्याच्या जागांचे स्ट्रक्चर बदलू शकतो. हे झालं आपल्या बेनिफिट्स. ते आपण येलो हॅट्स मध्ये सांगायचे आहेत. त्यानंतर पुढची हॅट आहे ती आहे रेड हॅट. रेड हॅट मध्ये आपल्याला फिलिंग्स काय आहेत ते सांगायचे, आपल्या भावना काय आहेत या डिसिजनशी संबंधित. उदाहरणार्थ, हे ऑफिस खूप चांगलं होतं, आपण बरेच वर्ष इथे काम केलेलं आहे, इथेच आपली प्रगती झालेली आहे, हे ऑफिस आपण नको बदलूया, किंवा मला नवीन जागा नाही आवडली, किंवा मला नवीन जागी जायला खूप आवडेल. अशा प्रकारच्या प्रत्येकाच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या नोट करा. त्यानंतर आहे ब्लॅक हॅट. ब्लॅक हॅट मध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स डिस्कस करायचे आहेत. यावेळेला आपण सांगू शकतो की ऑफिसमधील बऱ्याचशा लोकांना नवीन जागी जाणं आवडणार नाही, त्यांना लांब पडेल, त्याच्यामुळे कदाचित लोक जॉब सोडतील, किंवा नवीन जागी जाणं खर्चिक आहे, आपली कॉस्ट वाढेल. जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला या डिसिजनशी संबंधित दिसतात ते आपण मांडायचे आहेत.
त्यानंतर आहे ग्रीन हॅट. जेव्हा प्रत्येक जण हिरवी टोपी परिधान करून विचार करायला लागतील त्यावेळेला ते क्रिएटिव्ह विचार करतील. क्रिएटिव्ह विचार म्हणजे एकदम आउट ऑफ द बॉक्स, नवीन काय ऑप्शन्स आहेत, नवीन अल्टरनेटिव्ह काय आहेत. उदाहरणार्थ कोणी सांगेल की अरे हे नवीन ऑफिसमध्ये आपण अशी रचना करूया, त्याच्यामुळे आपल्याला असा फायदा होऊ शकतो. किंवा कोणी सांगेल की नवीन ऑफिसमध्ये जास्त जागा असेल तर आपण सेल्स आणि सर्व्हिसच्या टीम एकत्र बसवूया, त्याच्यामुळे आपल्याला चांगलं कोऑर्डिनेशन साधता येईल. किंवा कोणी सांगेल की काही लोकांना आपण ज्यांना लांब पडतं त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं ऑप्शन देऊया. अशा वाईल्ड आयडिया ज्या क्रिएटिव्ह असतील, नवीन नवीन सोल्युशन देणाऱ्या, नवीन अल्टरनेटिव्ह देणाऱ्या असतील, अशा प्रकारच्या आयडिया. सगळ्यात शेवटची टोपी महत्वाची आहे ती म्हणजे ब्ल्यू कलरची, निळ्या रंगाची टोपी. आणि निळ्या रंगाची टोपी मीटिंगमध्ये कोणातरी एकालाच थ्रू आउट घालायची आहे, म्हणजे पूर्ण मीटिंगमध्ये घालायची आहे. निळ्या रंगाची टोपी ही पूर्ण डिस्कशन जे चालू आहे ते मॅनेज करण्यासाठी आहे. म्हणजेच ही मीटिंग एकूण किती वेळ चालेल, या मीटिंगमध्ये कोणत्या रंगाच्या टोपीसाठी आपण किती वेळ द्यायचा. उदाहरणार्थ रेड जी आहे ती फिलिंगची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागत नाही, त्यामुळे रेडसाठी खूप कमी वेळ दिला पाहिजे, अगदी 1 मिनिटापेक्षा कमी. परंतु जी ब्लॅक आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम शोधणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला जास्त वेळ दिला पाहिजे. किंवा कोणी बोलत नसेल तर त्या व्यक्तीला बोलतं केलं पाहिजे. आणि हा रोल आपल्याला ब्ल्यू टोपी, ब्ल्यू कॅप घालणाऱ्या एका व्यक्तीने करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कधी सरप्राईज व्हायला होईल जेव्हा सगळ्यांचा डेटा, जेव्हा सगळ्यांचे ओपिनियन, सगळ्यांची मतं आपण एकत्र करू, त्यावेळेला तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी खूप जास्त आणि करेक्ट माहिती जमा झालेली असेल. त्याचप्रमाणे बायास होणार नाही. बायास म्हणजे कोणा एकाची बाजू घेतली जाणार नाही. जो मीटिंगमध्ये पॉवरफुल व्यक्ती असतो, जर त्याचं मत निगेटिव्ह असेल तर इतरांचं आपोआप निगेटिव्ह होतं. परंतु जर आपण 6 थिंकिंग हॅटचा वापर केला तर मात्र तसं होणार नाही. प्रत्येकाला टाइमही मिळेल आणि प्रत्येकाला आपलं मत सांगण्याची संधी देखील मिळेल. त्याचप्रमाणे 6 हॅट्स वापरून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्या विषयाचा 6 विविध बाजूंनी विचार करता येतो. म्हणजेच सखोल अभ्यास होतो. कुठल्याही एका बाजूने फक्त आपण इन्फ्लुएन्स होत नाही, कुठल्याही एका बाजूने फक्त विचार करत नाही, तर त्या विषयाचा पूर्णपणे अभ्यास केला जातो, पूर्णपणे विचार केला जातो. त्यामुळे मित्रांनो 6 हॅट्स थिंकिंग ही मेथड जरूर वापरा. ही जरी ग्रुप मेथड असली तरी सुद्धा तुम्ही इंडिव्हिज्युअली वापरू शकता. प्रत्येक वेळेला आपल्याला एक हॅट परिधान करून त्याचे मुद्दे लिहून काढायचे, त्यानंतर पहिल्या हॅटपासून दुसऱ्या हॅटमध्ये जायचे. तर मित्रांनो ही मेथड तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कार्यालयात जरूर वापरा. तुमच्या इतर मित्रांना देखील शिकवा आणि मला खात्री आहे ही मेथड वापरून तुम्ही चांगले डिसिजन्स घेऊ शकता किंवा चांगला विचार करू शकता. तुमच्या मीटिंग्स प्रोडक्टिव्ह होतील, प्रभावी होतील, वेळ वाचेल आणि एकूणच डिसिजन मेकिंग ही एक चांगली प्रोसेस होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.